तर आज युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आहे आणि याच साखरपुड्यानिमित्त आज संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र आलेलं आहे। मुंबईमध्ये या समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच समारंभाकरता शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्र दिसणार आहे। श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आज आयोजित करण्यात आलेला आहे। आज समारंभास मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचाही साखरपुडा पार पडला आणि त्यावेळी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आज पुन्हा एकदा संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र येणार आहे। पवार कुटुंबामध्ये पुन्हा एकदा लगीनघाई सुरू झालेली आहे। युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा पार पडणार आहे आणि याच साखरपुड्याकरता आज संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र आलेले आहे। काही वेळापूर्वी शरद पवार देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत श्रीनिवास पवार देखील होते। काही वेळातच अजित पवार यांचे देखील कुटुंब या ठिकाणी पोहोचेल। सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे आणि निमित्त आहे युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याचं। युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा आज साखरपुडा पार पडणार आहे। काही दिवसांपूर्वीच पवार कुटुंबाने या दोघांच्याही साखरपुड्याची घोषणा केलेली होती। या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले होते आणि आज मुंबईमध्ये हा साखरपुडा समारंभ पार पडतो आणि या समारंभाकरता हे संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेले आहे। श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे राजकारणामध्ये देखील सक्रिय आहेत। निवडणुकांमध्ये ते प्रचारामध्ये सहभागी झालेले होते आणि आज त्यांचा साखरपुडा पार पडतोय आणि याच साखरपुड्याकरता आज संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, पवार कुटुंबामध्ये पुन्हा एकदा आज लगीनघाई पाहायला मिळते। आज संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे। निमित्त आहे युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याचं। नक्कीच अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्या निमित्तानं मुंबईमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंब आपल्याला एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। युगेंद्र पवार यांचा साखरपुडा तनिष्का कुलकर्णी यांच्यासोबत आज मुंबईमध्ये पार पडतोय आणि त्यासाठी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहकुटुंब या ठिकाणी दाखल झाले आणि त्याच्यानंतर लगेचच शरद पवार हे देखील दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सोबतच खासदार सुप्रिया सुळे हे एकत्र आलेत आणि या साखरपुडा निमित्तानं आपल्याला पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। जेव्हा यापूर्वी सुद्धा अनेक कार्यक्रम पार पडले, राजकीय नव्हे तर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आपल्याला पवार कुटुंबियांची एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आज सुद्धा तो क्षण आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघितलं की आता संपूर्ण अजित पवार त्यांच्या मागोमाग शरद पवार आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या तनिष्का यांच्या घरी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळात 12:30च्या सुमारास साखरपुड्याला सुरुवात होईल आणि या साखरपुड्या निमित्तानं पवार कुटुंब एकत्रित आल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। लाईव्ह दृश्य बघतोय, पवार कुटुंबामध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलेला होता। आता अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचा चिरंजीव आणि युवा नेते युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आज तनिष्का कुलकर्णी यांच्यासोबत पार पडणार आहे आणि या समारंभासाठीच आज संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र आलेलं आहे। हा साखरपुडा मुंबईतील प्रभादेवी येथील तनिष्का कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे आणि त्यांच्या निवासस्थानी आता हे संपूर्ण पवार कुटुंब दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी शरद पवार देखील आलेले होते, सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत आणि आता अजित पवार, जय पवार, पार्थ पवार हे देखील या साखरपुड्याच्या समारंभासाठी या ठिकाणी आलेले आहेत।